नमस्कार शेतकरी बांधवांनो, पर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही तुमच्यासाठी आलेली आहे। जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त असं ऐकलं होतं की आज तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेला तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। तुम्ही अशा अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, परंतु शेतकरी बांधवांनो आज सरकारच्या माध्यमातून आलेली अधिकृत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला चेक करायचं आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। तर आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या म्हणजेच की 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, तुम्ही यासाठी पात्र आहेत का, पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, केव्हापर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार, A to Z माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, वेळ काढून थोडासा नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला पाहूया शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या म्हणजेच की 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा यांच्याकडून आलेली आहे। जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। म्हणजेच की जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते डीबीटीच्या अंतर्गत जमा झालेत, त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला आता संपूर्ण अधिकृत माहिती मी एक एक करून संपूर्ण सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेतकरी बांधवांनो तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला फक्त फसवणूक केली जाते की तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, असा निर्णय झाला, तसा निर्णय झाला, परंतु या बातम्यामध्ये नेमकी तत्व काय आहे, या बातम्या खऱ्या आहेत का हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि नेमकी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती म्हणजेच की जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो चेक करायचं आहे। त्यासोबत तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत आणि कोणती कामे अपूर्ण ठेवल्यानंतर तुम्ही अपात्र असणार आहेत हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झाले, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेच्या यामध्ये काय, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील सांगतो, सविस्तरपणे सांगतो। पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। त्यामुळे तुमच्या खात्यावरती जर का पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण पुढे जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला
सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बंधूंनो ई केवायसी। जर का ई केवायसी तुमची अपूर्ण असेल, शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय, ज्या शेतकरी बंधूंची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बंधूंनी तातडीने करून घ्यायची आहे। शेतकरी बंधूंनो ई केवायसी मुळे तुमचा नमो शेतकरी योजनेचे हप्ते रखडू शकतात, त्यामुळे जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम दिली जाणार आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। ई केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती महत्त्वाचं काम जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। तर आता पहा, नंबर 2 वरती काम आहे ते म्हणजे की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे उस्मानाबाद। उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ मधील शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड सातारा। रायगड सातारा मधील शेतकरी असाल, रायगड सातारा मध्ये राहून शेती करत असाल, रायगड सातारा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे। सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे मधील जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे। पुणे मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, पुण्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता पुण्यामधील शेतकरी असाल तर कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना। जळगाव, जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर, कोल्हापूर, मुंबई। लातूर, कोल्हापूर, मुंबई मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि रखडलेल्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला। अहमदनगर, अकोला मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी। पालघर, परभणी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पालघर, परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, पालघर, परभणी मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे।